उद्या भव्य असा मोर्चा RSS संघ मुख्यालयावर जात आहे आणि तुम्ही पूर्वसंध्येला पाहणी केलेली आहे संविधान चौकातून, काय सांगा? आत्ता ही जी व्हिजिट होती ही फक्त स्टेज कसं झालं आहे, पोलिसांची एक बैठक, त्याची चर्चा करायला आणि उद्याच्या मोर्चाचं सगळं नियंत्रण कसं राहील आणि त्याची तयारी कशी राहील हे बघायला आज आपण इथे आत्ताही पाहणीसाठी आलो. पण त्याच्याहून महत्त्वाचा उद्याचा जो 23 तारखेला जो नागपूरमध्ये मोर्चा घडतोय वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली, हा भारतातल्या इतिहासातला पहिला असा मोर्चा असणार आहे की कोणीतरी RSSच्या कार्यालयावरती मोर्चा घेऊन जातो. पण मला ह्याच गोष्टीमध्ये आपल्याला एक गोष्ट सांगायची की हा मोर्चा RSSच्या विरोधात नाही आहे, तर हा मोर्चा RSSच्या कार्यालयावरती RSSशी संवाद साधायला आहे. कारण RSS ही संघटना दोन गोष्टींवरती स्वतःला मोठी मानते, एक म्हणजे देशभक्ती आणि दुसरी आहे नैतिकता. आम्हाला RSSच्या कार्यालयावरती मोर्चा करून RSSला ते दोन प्रश्न विचारायचे आहेत की आज जे नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेत ते तुमच्या प्रचारामुळे, तुमच्या प्रचारकांमुळे झालेत आणि त्यांना सत्तेमध्ये तुम्ही बसवले. जेव्हा नरेंद्र मोदी जेफ्री एप्स्टीनसारख्या बलात्काराशी संबंध ठेवतात, त्या जेफ्री एप्स्टीनच्या मध्ये त्याचे नाव येतं, तेव्हा तुमच्या नैतिकतेला हा पटतं का? भारत देशातनं 30,000 मुली ह्या गायब झालेल्या आहेत. या मुली कुठे गेल्या आहेत ह्याचा आपल्याला पत्ता नाही. या सेक्स ट्रॅफिकिंगच्या मार्फत, कुठल्या रॅकेटच्या मार्फत जेफ्री एप्स्टीनच्या आयलंडवरती नाही आहेत का, हा एक मोठा प्रश्न आम्हा सर्वांना पडतोय. आणि ह्याच सगळ्या घटनेमध्ये जर नरेंद्र मोदी ह्याला हातभार देत असतील तर RSSच्या नैतिकतेला हे पटतंय का, हा पहिला प्रश्न आम्हाला विचारायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, RSS स्वतःला देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना म्हणते, पण जेफ्री एप्स्टीनच्या फाईलमध्ये स्वतःचं नाव आल्यामुळे अमेरिकेशी जो करार केला आहे नरेंद्र मोदींनी, तो करार ह्या देशाला विकणारा करार आहे. आणि म्हणून आम्हाला RSSला हा प्रश्न विचारायचा आहे की जेफ्री एप्स्टीनच्या फाईलमध्ये स्वतःचं नाव आल्याच्या भीतीपोटी जर समझोता करून आणि कॉम्प्रोमाइज होऊन नरेंद्र मोदी जर करार करत असतील तर आपल्या देशाचे पंतप्रधान हे कॉम्प्रोमाइज्ड आहेत का? आणि कॉम्प्रोमाइज्ड पंतप्रधान जे अमेरिकेचे संबंध सांभाळतात आणि अमेरिकेसाठी आर्थिक मदत होईल असे करार करतात, ते खरंच देशभक्त आहेत का? हेच दोन प्रश्न आम्हाला RSSला विचारायचे. मी आता हा विषय सोडून अजून कशाबद्दल बोलणार नाही. मी हे म्हटलं की मुख्यालयावर जो मोर्चा जात आहे तो म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी की नरेंद्र मोदींचे जे संबंध आहेत या संदर्भात तो मोर्चा आहे. किती यामध्ये बौद्ध म्हणजे अनुयायी सहभाग घेणार आहेत आणि कुठून कुठून येणार आहेत? दादा, ह्या मोर्चामध्ये सर्व धर्माचे, सर्व जातीची लोक आहेत. उद्या मी रजिस्टर फिरवतो, बौद्ध किती आहेत विचारतो आणि तुम्हाला पाठवतो. पण ह्याच्यामध्ये सर्व जातीचे, सर्व धर्माचे लोक येणार आहेत. डोक्याने मला किती बौद्ध आहेत हे मोजणं शक्य नाही. किती वाजता आपला मोर्चा निघणार आहे? सर्व धर्म समभाव आहे. सर्व धर्म मोजले तर 1 लाखाच्या वरचा मोर्चा निघेल. हा मोर्चा संविधान चौकातून निघणार आहे आणि RSS संघ मुख्यालयापर्यंत जाणार आहे. पोलिसांची परवानगी कशा प्रकारे? मी स्टेज टाकले म्हणजे पोलिसांची परवानगी आहेच ना. परवानगी तर कोणी कुठल्याही प्रोग्रामसाठी पोलिसांची घेतच. म्हणजे तुम्हाला जर पोलिसांनी थांबवलं तर ह्याच्या आधी कुठल्या मोर्चात थांबवलं नाही का पोलिसांनी? वंचित मोर्चा काढणारच, शांतीपूर्ण राहणार. हो, शांतीपूर्ण काढणार, पण वंचित मोर्चा काढणार. आवाज करून द्या. झालं तर थँक्यू सर. थँक्यू.